अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने 700 पदांसाठी मेगा भरती काढलेली आहे. मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे मागच्या 2-3 वर्षापूर्वी सुद्धा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने म्हणजेच अहमदनगर DCC बँकेने सुद्धा भरती काढली होती आणि चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना जॉब दिला होता. जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत किंवा जे विद्यार्थी MPSC सरळ सेवेची तयारी करतायत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही नोटिफिकेशन महत्त्वाची असेल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्यामध्ये हा जो काही जॉब असतो तो साधारण इतक्या मोठ्या लेवलचा जॉब नाही आहे, पण सर्वसाधारण जे मुलं आहेत की ज्यांना जॉबची खूप अत्यंत गरज आहे किंवा ज्यांचं स्वप्न खूप मोठं आहे पण ज्यांना सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपला खर्च धकवण्या इतका जॉब पाहिजे अशा लोकांसाठी ही नोटिफिकेशन महत्त्वाची असेल. प्रत्येक जिल्ह्याची जसं मध्यवर्ती बँक आपलं सहकारी बँक असतात तशीच ही अहमदनगर जिल्हा सहकारी बँक आहे आणि या अहमदनगर सहकारी बँकेने 700 पदांसाठी भरती काढलेली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण काय असायला पाहिजे, परीक्षेची पद्धत कशी आहे, तुमची निवड कशी होणार आहे किंवा कोणते विद्यार्थी याच्यासाठी फॉर्म भरू शकताय, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे देणार आहे. बघा लेकरांनो, 700 जागा आहेत. 700 पैकी 687 जागा ह्या लिपिकसाठी आहेत. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा तयार होतो की सर आता लिपिक आहे, लिपिक म्हणजे लगेच त्यासाठी क्लर्क्स पद आहेत बँकेतले म्हणजे टायपिंग लागेल. तर बघा पहिलाच मुद्दा क्लिअर करतो, टायपिंग लागणार नाही. जे विद्यार्थी फक्त MSCIT आणि पदवी पास झालेले आहेत असे विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. तर बघा अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, बघा जिल्हा सहकारी बँक आहे, सहकारी तत्वानुसार चालत असते. याच्यामध्ये मागेही भरती आली होती, कोर्टाचा काही दिवस याच्यामध्ये स्टे सुद्धा चालला होता अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा, पण नंतर तो स्टे क्लिअर होऊन विद्यार्थ्यांची भरती सुरळीत झाली आणि मागच्या काही दिवसांपासून या बँकेमध्ये किंवा अशा पद्धतीच्या ज्या सहकारी बँका आहेत यांच्यामध्ये पारदर्शकता आलेली आहे. पहिले काही दिवसापूर्वी याच्यामध्ये भ्रष्टाचार होत होता, पण आता याच्यामध्ये एवढा काही भ्रष्टाचार होत नाही. भलेही या बँकेमध्ये राजकीय लोकांचं वर्चस्व असतं, याच्यामध्ये राजकीय लोकांचं वर्चस्व असतं किंवा बँकेचे जे काही अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत यांच्याकडे बऱ्यापैकी अधिकार राखून असतात, पण परीक्षेमध्ये पारदर्शकता आलेली आहे. ठीक आहे. तर बघा याची ही जी काही नोटिफिकेशन आहे ही टोटल 7 पदांसाठी आहे. त्यातलं पहिलं पद लिपिक आहे ज्याच्या जागा 687 जागा आहेत. टोटल 700 जागा आहेत लेकरांनो. मग वाहन चालकच्या 4 जागा आहेत, सुरक्षा रक्षकच्या 5 जागा आहेत, जनरल मॅनेजर संगणक 1 जागा आहे, मॅनेजर 1 जागा, डेप्युटी मॅनेजर 1 जागा, इन्चार्ज प्रथम श्रेणी 1 जागा, अशा टोटल 700 जागा. त्याच्यापैकी 687 जागा फक्त लिपिकच्या. आणि मी या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी माहिती 99% तुम्हाला माहिती फक्त पद क्रमांक 1 लिपिक याची सांगणार आहे. बाकीचे जे 13 पद आहेत, 13 जागा आहेत, या 13 जागा कमी असल्यामुळं मी माहिती देत नाही. फक्त तुम्हाला 687 पदासाठी लिपिक पदासाठी जे काही माहिती लागेल ती संपूर्ण माहिती मी याच्यामध्ये देऊन टाकतो. चला, तर लिपिक पदासाठी म्हणजेच पद क्रमांक 1 साठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त लागणारे 50% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर, ज्या लोकांना 50% मार्क्स आहेत पदवीमध्ये असे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. जसं मागे काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेने एक अट टाकली होती, नंतर ती अट रद्दसुद्धा करण्यात आली की विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षामध्ये पास व्हावं लागेल, इटिकिटी चालणार नाही. तर ते विषय इथे नाही आहे. 50% जरी गुण असतील तुम्हाला पदवीला किंवा 50%च्या पुढे जे विद्यार्थ्याला पदवीला गुण आहेत असे सर्व विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकताय. आणि नंतर मुद्दा क्रमांक 2 याच्यामध्ये MSCIT लागणार आहे, MSCIT लागणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी पदवी पास आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांची MSCIT आहे असे विद्यार्थी पद क्रमांक 1 साठी म्हणजेच 687 जागेसाठी पात्र आहेत. बाकीचे मग जे काही बाकीचे 6 पद आहेत त्या 6 पदानुसार इथे मी त्याचं क्वालिफिकेशन दिलेले हे तुम्ही पाहू शकता. चला नेक्स्ट, पुढचा पाठ लिपिक पदासाठी जे वय असणार आहे ते वय तुमचं 12 सप्टेंबर ही जी नोटिफिकेशन आली किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेने DCC बँकेने अहमदनगर DCC बँकेने 13 सप्टेंबरला नोटिफिकेशन काढली होती आणि 13 नोटिफिकेशन पासून त्यांनी फॉर्म भरून घेतले विद्यार्थ्यांची. शेवटची तारीख पण मी सांगतो तुम्हाला. नंतर 12 सप्टेंबर 2024 पर्यंत
पद क्रमांक 1 साठी म्हणजे लिपिकसाठी तुमचं वय 21 ते 40 वर्ष असायला पाहिजे. कोणताही कॅटेगरीतला विद्यार्थी चालेल. सहकारी बँक आहे, सहकारी बँकेमध्ये आरक्षण नसतं, इथे आरक्षण नाही. नंतर पुढचं म्हणजे आरक्षण नसेल तरी 40 वर्षापर्यंत सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. कोणत्याही कॅटेगरीतला माणूस तिथे फॉर्म भरू शकतोय. पुढे जी काही नोकरी करायची आहे ती नोकरी तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये करायची आहे, म्हणून नोकरीचं ठिकाण अहमदनगर. पद क्रमांक 1 म्हणजे लिपिकसाठी फॉर्म भरायला तुम्हाला 696 म्हणजे 700 रुपये लागतील. 700 रुपये फॉर्म भरायला लागणार आहेत. आणि महत्त्वाची तारीख, तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. म्हणजे 13 सप्टेंबर ते तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म 27 सप्टेंबरपर्यंत भरू शकताय. तर मग विद्यार्थी लेकरांनो 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला मुदत आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म याचे भरू शकताय. पुढचा मुद्दा याच्यामध्ये मी थोडासा क्लिअर करून घेईल की बँकेच्या नोटिफिकेशनमध्ये काही टिप देण्यात आलेले आहेत. त्या टिप मी 2-3 थोडेसे वाचून दाखवतो. पहिलं, सदर पदामध्ये कमी जास्त बदल होण्याचा संभव आहे. बघा, सहकारी बँक आहे आणि सहकारी बँक ही कुणाच्या तरी अंडरखाली म्हणजे जरी याच्यामध्ये सहकारी तत्व होत असतील पण याच्यामध्ये या बँकेमध्ये थोडाफार राजकीय हस्तक्षेप असतो आणि राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे ज्यामुळे जे काही तुम्हाला राजकीय लोक असतात त्यांच्या दबावामध्ये या बँकेचे थोडेफार नियंत्रण किंवा थोडंफार गोष्टी याच्यामध्ये संभव असतात किंवा नियंत्रण किंवा नियोजन याच्या अभावामुळे किंवा बँकेचे काही वैयक्तिक असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की याच्यामध्ये जे पदं आहेत त्या पदामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे आणि त्याची अपडेट तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध राहणार आहे. पुढचा मुद्दा इथपर्यंत काय नव्हतं, पण पुढे ते आपल्याला काय म्हणतायत, सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे आणि परीक्षासुद्धा ऑनलाईन आहे. म्हणजे परीक्षेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचे आणि परीक्षासुद्धा ऑनलाईन होणार आहे. याच्या आधी मागच्या नोटिफिकेशनमध्ये माझ्या माहितीप्रमाणे परीक्षा ऑफलाईन होती, एक अंदाज आहे बरं का. नंतर पुढे ते असं म्हणतायत की सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार नाही. म्हणजे याच्यामध्ये आरक्षण लागू राहणार नाही. नंतर पुढे बघा, आता हे चौथा मुद्दा, निवड यादीमध्ये नाव असले तरी उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क सांगता येणार नाही. म्हणजे आता हे बघा बरं, तोंड दाबून माराय का नाही, पण हे मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो याच्या मागचा अर्थ काय आहे. उमेदवाराची निवड कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येईल. म्हणजे समजा त्या परीक्षेमध्ये एका जागेसाठी ए, बी आणि सी असे 3 विद्यार्थी आहेत. याला पण 90 मार्क्स पडले, याला पण 90 मार्क्स पडले, याला पण 90 मार्क्स पडले आणि तिघांपैकी एक जागा भरायची आहे. म्हणजे एकच जागा खाली आहे आणि या एका जागांसाठी तिघांचे मार्क्स सारखे आहेत. तर तिघांची निवड कोणाची करायची? निवड यादीमध्ये तिघांचंही नाव आहे, पण तिघांपैकी एकच जागा बँकेला भरायची आहे. तर ह्या तिघांपैकी कोणता व्यक्ती घ्यायचा हे बँक ठरवेल. मग ते बँक निकष लावेल की याला वयानुसार घ्यायचं आहे, याच्या मार्क्सनुसार घ्यायचं आहे, याच्या क्वालिफिकेशन डिग्रीनुसार घ्यायचं आहे किंवा बाकीच्या कोणत्या काही अनुभवामुळे घ्यायचं आहे. मग ह्या तिघांपैकी कुणाची निवड करायची ही तुम्हाला बँक ठरवणार आहे. ठीक आहे, म्हणून हा जो काही अधिकार आहे तो बँकेचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढे. म्हणजे याच्यामध्ये काही नाही, चुकीचं घ्यायचं नाही की पैसे घेतील नंतर तुम्हाला लगेच परमिशन देतील, तसं होणार नाही याच्यामध्ये. कारण की बऱ्यापैकी कोर्टाचे मागच्या काही जिल्हा बँकेचे जे काही परीक्षा झाल्या त्या अनेक बँकेमध्ये भ्रष्टाचार घोटाळे झाल्यामुळं कोर्टाचे स्टेसुद्धा लागले होते आणि अशामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लांबणीवरती जातात. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी ती शंका कमी प्रमाणामध्ये आहे. चला नेक्स्ट पुढे बघा, महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जी काही परीक्षा पद्धत असणार आहे ती परीक्षा पद्धत आणि त्या परीक्षेमध्ये टोटल परीक्षा 100 मार्काची, 100 मार्कापैकी तुमची निवड होणार आहे. तर लेकरांनो 100 मार्काचे याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत. पहिलं म्हणजे 90 मार्काची एक परीक्षा आहे आणि 10 मार्काचा इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूमध्ये 2 पार्ट आहेत 5-5 मार्काचे. आणि जे 90 मार्काची परीक्षा होणार आहे ऑनलाईन, तर त्याला प्रत्येक एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 90 प्रश्नाचे 90 मार्क तुम्हाला असणार आहेत. आणि टोटल याच्यासाठी लेकरांनो तुम्हाला
90 मिनिटाचा वेळ आहे, 1.5 तासाचा वेळ आहे, 1.5 तास म्हणजे याचा अर्थ वेळ दणकेबाज आहे. 1.5 तास वेळ आणि 1.5 तासामध्ये विषय कोणते कोणते ते बघा. आता महत्त्वाचा मुद्दा याच्यात विषय बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, नंतर चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी. अरे वा, विषय पण चांगले चांगले दणकेबाज विषय आहेत. 90 मिनिटाचा पेपर, 90 मिनिटाच्या पेपरमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बँकिंग व सहकार असे सगळे विषय मिळून तुम्हाला 90 मार्काला आणि 10 मार्काचा इंटरव्ह्यू. तर 10 मार्कामध्ये 2 पार्ट, एक 5 मार्क कशासाठी, जे लोक तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहेत ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील आणि ते इंटरव्ह्यूचे 5 मार्क्स आणि 5 मार्क तुमच्या क्वालिफिकेशनचे. ते क्वालिफिकेशन वगैरे सांगतो मी पुढे, आहे सगळं आपलं सविस्तर याच्यामध्ये, ठीक आहे. आणि जे काही तुमची जागा आहेत म्हणजे जी काही तुमची परीक्षा होणार आहे 90 मार्काची, त्यातून एका जागेस 3 विद्यार्थी, म्हणजे इथं एकास 3चा रेशो आहे, एकास 3 विद्यार्थी पात्र असणार आहेत इंटरव्ह्यूसाठी. आणि समजा एखाद्याचं इथे लेखी परीक्षेमध्ये आहे, त्याने 90ला 90 मार्क्स घेतले पण तो इंटरव्ह्यूला गेलाच नाही, तर त्याचं फायनल लिस्टमध्ये नाव येणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्याला इंटरव्ह्यू सुद्धा देणंच आहे, ठीक आहे. एखादा म्हणेल बाबा मी बस झालं 90 घेतले तिथेच थांबतो, असं याच्यामध्ये चालणार नाही. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल, भले तिथं 0 मार्क्स पडाना, पण तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल तर तुमचं नाव येणार आहे. कारण जे फायनल सिलेक्शन आहे, फायनल निवड आहे, ती फायनल निवड तुमची इंटरव्ह्यू आणि परीक्षा याच्यामध्ये होणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत आलं असेल. मग आता एक मुद्दा याच्यामध्ये मी लगेच क्लिअर करून टाकतो. जे बँकिंगची तयारी करणारे मुलं आहेत, IBPS, SBI किंवा बाकी कोऑपरेटिव्ह बँकिंगची तयारी करणारे मुलं, त्यांच्यासाठी गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी हे विषय तर कॉमन झाले, हे विषय तर तुमचे चांगले दणकेबाज पाठ असतात. पण लेकरांनो, बाकीच्या विषयाची मराठी आहे किंवा चालू घडामोडी तर बऱ्यापैकी तुमच्या राहतात, सामान्य ज्ञान, बँकिंग, सहकार हे विषय जर तुम्ही चांगले केले तर बँकिंगच्या लेकरांना हा फॉर्म किंवा ही परीक्षा काहीच अवघड नाही. आणि गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी याची लेवल सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये असते, ठीक आहे. म्हणून या बाकीच्या विषयाची तयारी करा आणि तुम्हाला हा पेपर सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायची, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा येतो सरळ सेवा करणाऱ्या मुलांचा किंवा MPSC करणाऱ्या मुलांचा. तर त्यांच्यासाठी एक गोष्ट मी लगेच क्लिअर करून टाकेल. लेकरांनो, तुम्ही गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजीचा ताण घेऊ नका. म्हणजे त्या लेकरांचा ताण असा असतो की बाबा आता बँकिंगचा पेपर आहे आणि मग गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी ही बँकिंगच्या लेवलची येईल, अजिबात नाही. अरे बाबांनो, इथे तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी ही बँकिंगच्या लेवलची येत नाही, ती तुम्हाला सरळ सेवा लेवलचीच असणार आहे. गणितही तुम्हाला साधे साधे आहेत, बुद्धिमत्ता साधी साधी असणार आहे आणि इंग्रजी सुद्धा साधी आहेत, की ॲडव्हान्स लेवलची नाही. SBI लेवल, IBPS लेवल याच्यामध्ये विचारली जात नाही. म्हणून सरळ सेवा करणारे, MPSC करणारे, बँकिंग करणारे सर्व टाईपच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. चला नेक्स्ट पुढे. पण बाकी त्यांचे नियम आहे की 15 दिवसात वगैरे तुम्ही जॉईन करा, ठीक आहे. लागल्याच्या नंतर तर करणारच जॉईनिंग. पुढे बघा, हां, कागदपत्र पडताळणी सुद्धा आहे, कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि आता मुलाखत, मी मुलाखतीचं थोडं सांगितलं मागे. बघा, 10 गुणाची परीक्षा आणि 10 गुणांमध्ये 5 गुण हे बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मुलाखत घेण्यात येईल. म्हणजे 5 मार्क हे तुम्हाला मुलाखतीचे आहेत, पण 5 मार्क कसे आहेत तुमचे, 5 गुण हे शैक्षणिक अनुभव, अर्हता या बाबीसाठी आहेत. म्हणजे 5 मार्क तुम्हाला कशासाठी, बघा, 2 मार्क तुम्हाला अनुभवासाठी आहेत. जर तुम्ही एखाद्या बँकेतील कामकाजात किमान 3 वर्षाचा अनुभव, म्हणजे पतसंस्था, निधी पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था, अशा कोणत्याही जी काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे ज्याचा अनुभव ग्राह्य धरला जातो, अशा ठिकाणी जर तुम्ही 3 वर्षाचा अनुभव घेतला असेल तर त्याचे तुम्हाला 2 मार्क्स आहेत. नंतर जर MCOM असेल, MBA असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला 1 मार्क याच्यामध्ये भेटणार आहे. बाकी मग याच्यामध्ये खाली बघा 60% गुण आहेत MBAला. मग बाकीचे इथं ही डिग्री असेल तर 1 मार्क्स, ही डिग्री असेल तर 1 मार्क्स, म्हणजे डिग्रीवरती 1 मार्क्स आहे, अनुभवाला 2 मार्क्स, असे तुम्हाला 5 मार्क्स याच्यामध्ये भेटणार आहेत, ठीक आहे. हे 5 मार्क्स तुम्हाला दिले जातील आणि 100 मार्काची तुमची फायनल लिस्ट लावली जाईल. पुढचा मुद्दा याच्यामध्ये मुलाखत आहे. मुलाखत झाल्याच्या नंतर जी काही उमेदवाराची अंतिम निवड आहे
ही उमेदवाराची अंतिम निवड ही त्याची परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ह्या दोघांवरती ग्राह्य धरली जाणार आहे. दोघांचे एकत्र मार्क्स मिळून त्याची फायनल लिस्ट लावली जाईल. ठीक आहे. चला पुढे काय सांगितलंय, त्यांच्या अटी व शर्ती आहेत. अटी व शर्तीचे काय नाही अडचण, त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळे काय सगळं ठीक आहे. चला इथपर्यंत झालं. मग एकंदरीत नोटिफिकेशन झालेली आहे. जास्त काही अवघड लेवलची नोटिफिकेशन किंवा जसे बाकीच्या नोटिफिकेशन असतात IBPS किंवा SBI किंवा बाकीच्या परीक्षा एवढी अवघड नोटिफिकेशन नाही, साधी सरळ सिंपल नोटिफिकेशन आहे. आणि एक मुद्दा याच्यामध्ये मला तुमचा कव्हर करायचा राहिला, पेमेंटचा, पगार. तर पगार बघा, स्टार्टिंगच्या काळामध्ये 15,000 पगार आहे क्लर्कला. स्टार्टिंगच्या काळामध्ये 15,000 रुपये पगार आहे क्लर्कला. नंतर याच्यामध्ये हळूहळू पगार वाढणार आहे आणि तुम्हाला अलाउन्सेस सुद्धा आहेत. क्लर्कला स्टार्टिंगला 15,000 रुपये पगार आहेत. जे विद्यार्थ्यांची परिस्थिती नाजूक असेल, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न खूप मोठं आहे पण पैशाच्या अभावी किंवा जे काही तुमचे मंथली खर्चसुद्धा भागवत नसेल किंवा घरचे द्यायला थकलेले किंवा परिस्थितीत नाजूक आहे, अशा विद्यार्थ्यांनी अशा टाईपचे जॉब म्हणजे कमी पगाराचे जॉब, मग ते सहकारी बँकेत असू द्या किंवा एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेत असू द्या, अशा ठिकाणचे जॉब मिळवायचे आणि नंतर आपलं स्वप्न मोठं करायचं. म्हणजे एखाद्याला MPSC अधिकारी व्हायचं आहे, एखाद्याला बँकेत लागायचं आहे मोठ्या पदावरती, तर असे स्वप्न तुमचे स्वप्न किती मोठे असू द्या, पण कधी कधी परिस्थितीसुद्धा महत्त्वाची आहे. ठीक आहे. हे दोघं बोलबच्चन मारल्याने पैसे येतात का? महिन्याला 5,000 रुपये खर्च लागतो जे मुलं रूम करून राहतात त्यांना, आणि सर्वसाधारण पालक जे आहेत त्यांना नाही देणं होत. मग अशा वेळेस 15,000चा जॉब मिळवला तुम्ही, ते जॉब करता करता शिका ना. मग 10 ते 5 काम आहे, सकाळ संध्याकाळ अभ्यास करा, मग तेवढं तर करावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणून असे प्रकारचे जॉबला सगळ्यांनी अप्लाय करायचं. सर्व विद्यार्थ्यांना जे बँकिंगची तयारी करतायत, सरळ सेवेची तयारी करतायत किंवा पोलीस भरतीची तयारी करतात आणि त्यांची पदवी आहे, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. प्रत्येकाने फॉर्म भरायचा आहे. विषयसुद्धा सोपे सोपेत. परीक्षा मराठीमध्ये होणार आहे, परीक्षा ऑनलाईन आहे. ठीक आहे. भ्रष्टाचार वगैरे काही होणार नाही, झाला तर पाहता येईल नंतर आहे. चला कोर्ट कचेऱ्या चालूच राहतात. ठीक आहे. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे. फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर माझ्याशी संपर्क साधा. बाकी कोणत्याही ह्याच्याबद्दल काही अडचण असेल अभ्यासक्रमाबद्दल, आणि परीक्षेची तारीख दिलेली नाही बरं का, अजून परीक्षेची तारीख अजून आलेली नाही. मग परीक्षा जी काही तारीख येईल ती तुमच्या संकेतस्थळावरती तुमच्या मेल ID तुम्हाला त्याचा मेसेज येऊन जाईल. त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही आणि याला टायपिंग वगैरे काही लागत नाही. त्याच्यामुळे फक्त पदवी पास असणारे 50% ज्यांना पदवीला मार्क्स आहेत आणि MSc IT असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकताय. ठीक आहे. तर मग लेकरांनो, एकंदरीत नोटिफिकेशन झालेली आहे. तुमचं काम आहे सर्व लेकरांपर्यंत नोटिफिकेशन पोहोचवा. व्हिडिओ शेअर करा, आवडला तर लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच नवीन अपडेट, छोटी जरी नोटिफिकेशन असेल किंवा सरकारी काही योजना असतील, त्या संपूर्ण योजना मी तुमच्यापर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करेल. म्हणून तुम्ही फक्त व्हिडिओ शेअर केले पाहिजेत आणि व्हिडिओला लाईक करून आपला चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे. ठीक आहे. तर लेकरांनो, मग मी इथेच थांबतो. अशीच एखादी नवीन नोटिफिकेशन घेऊन येईल तुमच्यासमोर, नवीन एखादी नोटिफिकेशन. ठीक आहे. चला ओके, इथेच थांबू आपण. थँक्यू.